मुंबईतल्या भिवंडीतल्या एका धर्मसभेत हैदराबाद इथले भाजप आमदार टी राजा सिंह यांनी केलेलं विधान चर्चेत आहे। त्यांच्या या विधानावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुनावलंय। सरकार कोणतंही आलं तरी देशाला हिंदू राष्ट्र किंवा मुस्लिम राष्ट्र बनवता येणार नसल्याची जाणीव मिटकरींनी त्यांना करून दिली आहे। टी राजा यांना भारत देशाचं संविधान कदाचित माहिती नसल्याचा टोलाही मिटकरींनी लावलाय। भिवंडीमधील कार्यक्रमात टी राजा या एका व्यक्तीने 400 पार जर गेलो असतो तर हे हिंदू राष्ट्र झालं असतं असा एक अजब दावा केलाय। कदाचित टी राजाला हे माहीत नसावं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संविधान दिले आणि संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचं नाव भारत इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट इट्स कॉल इंडिया भारत राष्ट्र हेच या देशाचं नाव बाबासाहेबांनी दिलंय, जे संविधान संमत आहे। 400 पार नाही, तुम्ही 500 पार जरी गेला असतात तरी या देशाला हिंदू राष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही। आणि राहिला प्रश्न हिंदू आणि भारत या विषयाचा, तर हिंदू धर्मामध्ये ज्या भगवान श्रीकृष्णाला आपण मानता त्या भगवान श्रीकृष्णाने यदा यदा ही धर्मस्य आणि ग्लानिर्भवती भारत असं सांगितलेलं आहे। टी राजाचा अभ्यास थोडा कमी आहे, त्यामुळे त्यांनी अभ्यास करावा आणि एक लक्षात ठेवावं, कोणाचीही सत्ता आली तरी हा देश फक्त आणि फक्त भारत राष्ट्र राहणार आहे, तो हिंदू राष्ट्र किंवा इस्लाम राष्ट्र होऊ शकणार नाही।